नमस्कार मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला जे दाखवेल ना तो आपण पूर्ण एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार. हा जो आहे ते स्वामी विवेकानंद मार्ग आहे आणि आपल्याला जर माहितीच असेल अगोदर हा कुठे आहे ते आपण पाहून घेऊ. हा मिशिगन ॲव्हेन्यू आहे पूर्णपणे. हा पूर्णपणे मिशिगन ॲव्हेन्यू आहे. ह्या मिशिगन ॲव्हेन्यूला मिशिगन ॲव्हेन्यूमधल्या काही भागाला हे विवेकानंद वे म्हणून नाव दिलेलं आहे आणि ह्याच्यात हा इथून असा हे आहे पूर्णपणे. म्हणजे हा पुढे गेल्यानं मागे दाखवलेला आहे. तो आहे तो समोर ते बीन किंवा फाउंटन डाले पार्क वगैरे हे. आणि ह्याच्या हे इकडे आपण आता ह्याच्या नंतर जे इकडे मागे जे जाऊ ते शिकागो आर्ट गॅलरीकडे जाऊ. आता शिकागो आर्ट गॅलरीकडे जाताना आपण हा पुन्हा थोडाफार या मिशिगन ॲव्हेन्यूचा वापर करणार आहोत आणि थोड्याच अंतरावर मी फक्त केवळ बोर्ड दाखवण्यासाठी इतक्या लांब आलो आहे. आणि हे समोर जे आहे ते शिकागो आर्ट गॅलरी. कार बघा कोणती आहे, आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो.
तर आपण आलेलो आहे ह्या एक्झिबिशनमध्ये हॉलमध्ये जिथे स्वामी विवेकानंदांजींनी जे काही कोर्टचं भाषण केलं होतं शिक्षण परिषदेमध्ये ते हे इथे आपण आलेलो आहोत. तर त्या हॉलमध्ये आपण पोहोचलेलो आहेत खरं. आता मित्रांनो, एक बिलीव करा, एक लक्षात घ्या, एक समजून घ्या. मी थोडंफार जे वाचलेलं आहे, जे ऐकलेलं आहे स्वामी विवेकानंदांबद्दल, जे त्यांनी जे ऐतिहासिक भाषण केलं किंवा जी संमेलन भरलं होतं, धर्म परिषद भरली होती अमेरिकेमध्ये, आपण इतर लेखांमध्ये इतर विभागांमध्ये बराचला असेल, वाचलं असेल, पण ते सर्व विसरून जावं. आता हे जे मी आता हे ओरिजिनल ठिकाण आहे, हे जे ठिकाण आहे हे ओरिजिनल ठिकाण आहे. तर इतकं प्रॉपरली आपण वेळेवर पोहोचलेलं नाही. मला हे 2 मित्र भेटलेले आहेत. मी तुमच्या समोरच त्यांची ओळख करून घेतो. आपलं नाव? माझं नाव पराष्टेकर. पराष्टेकर. आपण मी नचिकेत कामत. नचिकेत कामत. कुठले तुम्ही? मी पुण्याचा आहे. अरे वार, मी पण पुण्याचा आहे. हे फॉर्च्युनेटली भेटलेले आहेत. माझ्या शिकवण्याच्या बाबतीत जे माझे योगायोग झालेले आहेत त्यातला हा बरेचसा वेगळा प्रकारचा योगायोग आहे. That's I know just as much as I know that he gave the speech on September 11, 1893. And this is not technically where he gave the speech. This is the land that he gave the speech on. Okay. So this was called Columbus Hall, and it was open. Okay. Because you know he gave the speech to thousands. This space is only seats about 473. So this is a whole new space. This space wasn't built actually until 5 years after he gave his speech. Okay. So like it was renovated. Right. Like this all was open. Like it was like the Columbus Hall was from here all the way to where you came in at the grand staircase. It was that's how big and open it was. Okay. So all this was open, and he gave the speech on the open land. That's great. Thank you so much. You're welcome. Much. मी त्यांना थोडंसं एक स्वामिनार म्हणून दिलेलं आहे. ते स्वामिनारचं जाऊ द्या, आपण ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर आपण आता मित्रांनो पाहायला सुरुवात करूयात. आपल्याबरोबर मी तुम्हाला नचिकेत आणि पार्थ आहेत. चला आपण पुढे जाऊयात आता. या हा जो हॉल आहे आता ह्याच्या बाबतीत तर ह्या हॉलमध्ये तर थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगतो नक्की त्या मॅडमने काय सांगितलेलं आहे की हे प्रॉपर जिथे झालं ते नक्की हे कन्फर्म झालेलं. पण आत्ता त्यावेळेला हे वरचं सिलिंग वगैरे काही नव्हतं. बरोबर का रे पार्थ? आता सध्या 2दा याचे रिनोव्हेशन्स झालेले आहेत हॉलचे. आणि त्यांनी सांगितलं की याचं नाव आधी कोलंबस हॉल होतं आणि हे सगळं ओपन होतं आणि लाईक खूप लोक आली होती. सो त्यांना ते पूर्ण ओपन एरियामध्येच ठेवायचं होतं. आणि ज्या पॉईंटपासून स्टेअरकेसपासून आपण चालत आलो ते तेवढ्या लांबपर्यंत ओपन होतं. सो त्याच्यानंतर 5 वर्षांनी हा आणि ते तेवढंच मेनली तेवढंच सांगितलं त्यांनी. तर कळलं असेल आता तुम्हाला. त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपल्याला मेन्शन करून सांगितलेलं आहे. हा हॉल तर तो प्रॉपर ठिकाण हे एवढं कन्फर्म झालेलं आहे, अगदी 100% कन्फर्म झालेलं आहे. फक्त त्यावेळेला ओपन होतं असं म्हणतात किंवा हे हॉल वगैरे नंतर बांधलं असेल म्हणा. पण जे काय आहे हे प्रॉपर आहेत. जो डेस्क वगैरे तो सेम तसाच्या तसा आहे. मला या मित्रांची खरं खूप मदत झाली आहे. त्यांच्यामुळे मला थोडं बऱ्यापैकी कळलं, थोडंफार नव्हे बऱ्यापैकी कळलेलं. आणि मी खूप दिवस वाट पाहत होतो. मला येऊन शिकागोमध्ये येऊन 2 महिन्यापेक्षा जास्त झालेलं आहे. पण प्रॉपर वेळेवर पोचलो मी. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. पण आतून जाऊया आणि पलीकडून येऊयात किंवा वरून जाऊयात. हा पूर्णपणे तोच हॉल आहे. इकडे काय जायचं नाही आपल्याला.
हा विवेकानंदचा हॉल. मला दम लागला मला आनंद दोन्ही गोष्टीचा झाला आहे. मी जसं कमिट केलं आहे तसेसुद्धा मी दाखवू शकतो आहे आणि मी प्रॉपर व्यवस्थित मला माझ्या बऱ्याचशा कल्पना ज्या समजुती होत्या त्या खोट्या ठरलेल्या आहेत. म्हणजे मी प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचं भाषण वाचलेलं आहे. त्यानंतर सुहास फडकेंचं ऐकलेलं आहे. मुस्तफिजूर म्हणून आहे हिंदी लेखक, त्यांचं ऐकलेलं आहे. त्याच्याशिवाय आपलं धर्माधिकारी अविनाश धर्माधिकाऱ्यांचं ऐकलेलं आहे. आणि त्यांच्यावरनं जे काय वाटतं ना त्याच्यापेक्षाही शिवाजीराव भोसलेंनी तर प्रॉपर सांगितलं होतं की 4-5 हजार लोक आहेत. हे त्यांच्या व्हिडिओमध्ये पण आहे, त्यांच्या पुस्तकात पण आहे आणि मी ऐकलेलं आहे स्वतः. आता इथे 4-5 हजार लोक बसू शकतात की नाही हे मला नाही सांगता येणार, पण ह्या मॅडमनी मला जेव्हा एक्सप्लेन करून सांगितलं की त्यावेळेला इथं हेच ठिकाण हेच, पण ते ओपन असावं कदाचित. आणि त्यांनी शिकागोमध्ये जितका स्ट्रगल केलेला आहे तो सुद्धा त्या पुस्तकातनं व्याख्यानातनं दिसून येतो आहे. आणि हे ते ठिकाण आहे. Now 473 people can sit, and before, like when Vivekanand he gave the speech, it was like something like thousands of people. Oh yeah, when you leave out of here, get the pamphlet on the back of the pamphlet. Not that one. The Swami pamphlet. On the back is a picture of what it looked like when he gave the speech. Okay. Way different. Yeah. It's right outside. Right here. Okay. प्रॉपर स्वामी विवेकानंदजींनी जे भाषण दिलं होतं त्यावेळेला हा कोलंबस हॉल ह्याला कोलंबस हॉल म्हणतात ना. हा कोलंबस हॉल होता. हा ओरिजिनल कोलंबस हॉल असा होता. जेव्हा त्यांनी ते इथे फक्त हिंदू धर्माचेच प्रसारक आले होते असं नाही आहे. हिंदू आले होते, त्याच्याबरोबर ख्रिश्चन आले होते, ईसाई मी वाचलं ते पारशी आले होते, त्यानंतर जैन पण आले होते. पण त्याच्यामध्ये सनातन धर्मांचं जे स्वामी विवेकानंद हे सनातन धर्माचे होतेले आणि त्यांनी हे पहिल्यांदा लेक्चर केलेलं आहे. आणि जे ऐतिहासिक भाषण आहे त्याच्यामध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ इंडिया हे जे 5 शब्द आहेत जे प्रॉपर जगविख्यात झाले, जगप्रकार झाले ते ह्या हॉलमध्ये झाले. म्हणजे ह्या स्पॉटवर झाले असं आपण फर्मली म्हणू शकतो. हे ते वाक्य मी म्हणजे म्हटलं ना तुम्हाला, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. जे मुस्तफिजर म्हणून जो आहे हिंदीमध्ये मी त्याचं ते ऐकलेलं आहे. लिटरली शहारे येतात अंगावर. म्हणजे आत्ता पण मला तुम्हाला शहारे दाखवता आले असते ना तर मी ते दाखवू शकलो असतो की त्यांचं तुम्ही यूट्यूबला आहे म्हणा किंवा कशावर आहे त्याचं ते कधी पण ऐका. हिंदीमध्ये आहे. हे इथे मी लिहिलेलं वाचून दाखवतो तुम्हाला. ऑन दिस साईड बिटवीन सप्टेंबर 11 and 17, 1893 स्वामी विवेकानंद द फर्स्ट हिंदू मॉन्क फ्रॉम इंडिया टू टीच Vedanta in America addressed the world's parliament of religious held in conjunction with the world's. हे तुम्ही वाचू शकता. हे देअर अनप्रेसिडेंटेड सक्सेस. झालं. तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.